हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय नाशिक जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलंय। नाशिक जिल्ह्यातला मराठा ताकदीनं एकजूट झालाय। सगळ्या राज्याला तुम्ही आज दिशा दिली। जातवान म्हणजे काय, कट्टरता म्हणजे काय आणि कडवटपणा म्हणजे काय हे आपण आज राज्याला तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध करून दिलंय। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचा गर्व वाटेल इतक्या ताकदीनं तुम्ही एकत्र आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। मला कधीच करावं वाटत नाही, ते आज करावं वाटतंय। आज तुम्ही मराठ्यात बळ वाढवलं, मराठ्यांची कॉलर टाईट केली। तुम्ही आज सिद्ध केलं आता लेकरासाठी लढायचं, जातीसाठी लढायचं, नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढायचं नाही। हे नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध केलंय। लोक म्हणायचे मराठा समाज एक येत नाही पश्चिम महाराष्ट्रातला, तुम्ही तर मराठवाड्यापेक्षाही ताकदीनं एकत्र आलात। आणि ते तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडेसाती ते सगळ्या दुनियाचं दलिंदर ते म्हणतंय मनोज जरांगेला म्हणा फक्त 8 सीट निवडून आणून दाखवा। तो या जिल्ह्यातली का बघ, तू माया काय असेल नादी लागतो, तू एकदाच माया नादी लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी। आणखीन तरी शहाणा वैभव तो आहे, आत्ता शिक नाकावर चष्मा आलाय, तो आहे तोंडावरच येणार आहे आता तेव्हा चष्मा। असला शहाणा तर नीट, नसला तर तो आहे सरशी देवेंद्र फडणवीसचा सुद्धा पक्ष तू संपून टाकशील। ते देवेंद्र फडणवीस बी कमी येड्या करतं का नू, त्या छगन भुजबळचं ऐकून ते पाऊस आल्यावर नसतो का एक खांड चालवतो बघा जनावराचा, आणि त्याच्यात एक माग चालणारं वासरू असतं, तसा खेळ देवेंद्र फडणवीसचा झालाय सध्या। गळेल वासरू असल्यासारखं त्यांनी छगन भुजबळच्या माग चालत आहे। त्या छगन भुजबळने सगळी शिवसेना मोडून टाकली, राष्ट्रवादी मोडली, आता नंबर आहे देवेंद्र फडणवीसच्या भाजपचा। तरी यांच्या लक्षात यायला याच्या नादी नाही लागायला पाहिजे। आता माया नादी लागलं त्याची एवढी फजिती चालली। मला जवळ उभा राहून बोलता येतं तवरच बोलणार आहे बरं का मी। कमरात जर चमक निघायला लागली ना मला लगेच खाली बसायला लागतं। माझ्या कमरात इतक्या चमका निघात्यात आणि माझं हे उपोषण शेवटचं उपोषणामुळं ना पूर्ण अंग गळून गेलेलं आहे। माझ्या वेदना मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, कारण तुमच्या वेदनापेक्षा माझ्या वेदनेला काहीच किंमत नाही। माझ्या समाजाच्या वेदना मला घालायच्या। माझा समाज माझ्या मराठ्यांच्या लेकराला शिकवतोय, त्याचं स्वप्न आहे आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत, आपला समाज मोठा झाला पाहिजे। मला या करोडो मराठा समाजाच्या वेदना बसू देत नाहीयेत। माझ्या 4था दिवस हे डॉक्टर सोबत आहेत, गाडीवरच बसून आहे डॉक्टर। असा डॉक्टर असतो का कुठं? डॉक्टर गाडीवरच, त्याला दवाखाना ध्यानात नाही राहिला त्याला दवाखाना आहे म्हणून। ते डॉक्टर आलं माझ्यासारखंच आंदोलक होऊन बसलं। त्याला वाटलं तपासून यावयाला
तपासायला आलं आणि इकडेच राहिलं. दोन्ही डॉक्टर दोन्हीचे दवाखान्याला मोठाले आहेत. 100 खोल्याचे दवाखाने आहेत दोघांचे बी. पण दोघांच्या ध्यानात न राहिलं आपल्या दवाखाना बंद पडला का सुरू आहे. त्यांना काय तपासावं कळत नाही मा. कारण मा एक शिर चलत नाही, अंगात ताकद नाही, रक्त नाही. कुठं ते नाही, ते कानात घालते तर ते कुठं टिकेल का माझ्या हाडकावरच टेकत आहे. त्यांना मेळ लागा नाही याचं नेमकं काय दुखत याला कोणचं इंजेक्शन द्यावा. आता मग दुखणं डॉक्टराला कळणारच नाही. महा दुखणं इतकं बेकार आहे. मला पाहिजे मराठ्याला आरक्षण. ह्या दुखण्याला नाही मोजित मी, ह्या दुखण्याला मी मोजित नाही. कारण ह्या वेदना काहीच नाहीत इतक्या माझ्या समाजाच्या भयंकर वेदना आहेत. काय म्हणतात? हा यावला होय. मला वाटलं काय तुमच्या येवल्याचं ह्या वेळेस नाव पवित्र होणार आहे. काळजी करू नका तुम्ही. येवल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा, काळजीच करू नका. त्याचा कार्यक्रमच लावतो. जो मराठा आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला, मराठ्याला त्रास दिला, त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. मग तो कोणी पण असू द्या, महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या. देवेंद्र फडणवीसने सगळ्याला पाणी पाजिले, पण त्याला मी असा वस्ताद भेटलो, त्याला काय करावं सुचत नाही. तुम्ही बाकीची काळजी नका करू. काय प्रॉब्लेम आहे रे दोघा तिघाचा? मग आता बोललो ना मी, चल खाली बस नाही तर बाहेर होय, चल बस खाली. बाकीचे काही आलेले येडे समजतो का तू? की आरक्षणासाठी आले, तू काय आरडायला आला का? चल होय बाहेर. तुला 3दा गोडी सांगितल्याला नाही कळलं. मराठा समाजाच्या वेदना या सरकारच्या लक्षात नाही आल्या. शेवटी यांनी सगळ्यांना मिळून मराठ्यावर अन्याय करायचा ठरवलंय. खुर्ची आणणार आहे? जाऊ द्या, खालीच बसवतो. मला नाही दम निघत. काय करू यार, मला तुमच्या वेदना बसू देत नाहीत. मग शरीर मला दम धरे नाही. आता मराठा समाजाच्या वेदना याच्यावर बसता येणार मला. मी उभाच राहतो, जाऊन जवळ जे होईन ते होईल. त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक निघते. नको त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक निघायला लागली. अरे पुढं पडन ना मी त्यांना पाडाय सोडून. गोड बोलून असंच मुंबईला नेलं तुम्ही मला. आता जाऊन तिथं गेल्यावर बसले 17 मजल्यावर जाऊन. माघारी बी येणार लवकर. मुख्यमंत्री मला म्हणतात, कोणामुळं? तुला एकट्यालाच आहे ना, सगळ्या दोन्हीला यायला लागली. असं करू नको. येवल्यात ऐकू आहे ना, त्या टायमाला म्हणशील चिन्हच कळा ना, असं नको म्हणू. या बारीनं गेलाच पाहिजे ते. हो, त्याने लय त्रास दिलाय. आणि ते येवल्याचे लोक मला येऊन सांगत, तुम्ही जरी निवडून द्या म्हणले तरी आम्ही त्याला पाडीत असतो. इतके ते बी येऊन करतात. जाऊ द्या, मला वाटतं त्याला महत्व देऊ नये आपण. तसले मराठ्याच्या खिशात लय मोठे आहेत. याला लय किंमत दिली का ते जास्त येऊन करते. त्यामुळे त्याला किंमत देऊ नये आपण. आपला विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा आहे. आणि यांचं म्हणणं आहे ते मिळू द्यायचं नाही. मायबाप मराठ्यानो, कुणबी आणि मराठा एक आहे. लक्षात असू द्या. कोणाचा बाप जरी आडवा आला ना, तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं. कोणी पण आडवं येऊ दे. प्रत्येक जिल्ह्यात
नोंदी सापडल्यात। याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे। पहिलं काम करायचंय, नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी 29 तारखेला अंतरवाली लिहायचं। 29 तारखेला पाडायचे का उभा करायचे? तुम्हाला आता शेवटचं सांगतो, पुन्हा वळवळ नाही करायची। 29 तारखेला ही काय छगन भुजबळची सभा नाही कुणी बी मध्ये बोलायला। खिचडी त्याची, इथं खिचडी चालत नाही। इथं राईट कार्यक्रम लावणारे मराठीत आम्ही। ए यार बसू द्या बसू द्या बसू द्या, आता काय नाही करीत तो, आता माझ्या एका चाट्यात आलाय तो। याच्यानंतर नुसते वळवळ करून द्या, भुजबळ सहित त्याला उचलतो। सर का बाजूल तुम्ही, त्याची कायमची बडबड बंद झाली पाहिजे, कारण यांचं औषध माझ्या जवळच आहे। देवेंद्र फडणवीसला सुद्धा मॅच औषध दिलंय, छगन भुजबळला दिलं, पण कालपासून बोलायला लागलंय ती। त्याला वाटलं असं कवर मागं राहावा, येव पाडणार आहेत आपण आणि तेव्हा पाडणार आहेत, बोलून तर घ्या। मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे। आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळवायचंय, काही झालं तरी हरकत नाही। ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय म्हणजे द्यायचंय। सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागे व्हा। मराठ्याला अशी संधी पुन्हा येणार नाहीये। पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यापेक्षा जातीला बाप माना। आपले लेकरं उघड्यावर पडतील याचा विचार मराठ्यांनी करा। ज्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही मोठं केलं त्याचे लेकरं मोठे झाले, त्याच्या 20 पिढ्या त्याला संपणार नाही एवढी संपत्ती त्याच्याजवळ तुमच्या जीवावरती झाली। तुमच्या लेकराचा काय हा प्रश्न लक्षात असू द्या। निवडणुका आल्या की उगा भावनिक व्हायचं काम करू नका। कोणता नेता असला किंवा कोणत्या पक्षाचा आमदार असला किंवा मंत्री असला, आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा। पुन्हा बोंबलत बसू नका, आमचे लेकरं मोठे होत नाहीत, आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाहीत, आरक्षण मिळत नाही, आणि आरक्षण नसल्यामुळं आपले लोक आपले विद्यार्थी मोठे होत नाहीत, हे बोंबलत बसायचं बंद करा। वेळ आल्यावर बदला घ्यायचा शिका। वेळ आली की बदला घ्यायचं शिका। 42-45 वर्ष फसवलं, आता नाही, आता 2024 ला सगळ्याचे टांगे पलटी करायचे। जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर 29 तारखेपर्यंत देतात का बघू। आज 13 तारीख आहे। शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं झालं होतं। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, परंतु 1 महिन्याचा दिला। 13 जून ते 13 ऑगस्ट 2 महिने बरोबर झाले, कारण नंतर आपण पुन्हा त्यांना 1 महिन्याचा वेळ वाढून दिला, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणात 2 महिने दिले। मला तरी वाटतं आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही। याचाच अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही, किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ देणार। नेमका काय डाव हे कोणी सांगायला तयार नाही। नेमका डाव काय कोणी सांगायला तयार नाही, पण नवीन डाव त्यांनी आता आणला। तुम्ही बैठकीला या, ते त्याला म्हणता या आणि हे याला म्हणता या, बोलिलं की हे बी जात नाहीत, नाही ते बी जात नाहीत। मरण आणलं आपलं। महाविकास आघाडी म्हणते आम्ही जात नाहीत। हो राव, खरंच तो मग सारखंच आहे। मी बी तराला लागल्यावर तसंच करीत असतो, कारण आपण काय मोजित नाहीत कोणाला। जातीपेक्षा आपल्यापाशी मोठं कोणीच नाही। हा, जात सगळ्यात मोठी। नेतेन फेतेन हे असले किती काय आले किती काय गेले,
त्यांच्यात अंतरवाली पाठच झाली आता. त्यांना एखाद्या बारी इमानात याच्यात गाडीवर जाताना मध्ये रस्त्यात एखादा अंतरवाली नाव जरी दुसऱ्या गावात दिसलं तर ते म्हणतात इकडं कसं काय गाडी आली आपली. इतकं टेन्शन येतं त्यांना अंतरवालीच. अंतरवालीचा मॅपच बंद केलाय त्याने आता, तिकडं जायचं नाही म्हणतात. यांनी आपल्यावरती आरक्षण नाही देऊन घाव घालायचं ठरवले. बघा आता डाव यांचे प्रामाणिकपणानंच नाशिकच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी मला सांगा, आपण एसीबीसी आता 10% दिलेलं आरक्षण मागितलं होतं का? यांनी बळच दिलं. बरं दिलं तर दिलं, त्याची व्हॅलिडिटी दिली नाही. 3 राऊंड मध्येच व्हॅलिडिटी द्या म्हणतात. ती काय होत नाही. आता मी मागा लागलो म्हणून 6 महिने केलं. आपलं दुसरं म्हणणं होतं ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांना 6 महिन्याची व्हॅलिडिटी द्या. त्यांनी त्यांनाही नाही दिली वाढून. यांनी आपल्यावरती न टिकणारं 10% आरक्षण दिलं, न टिकणारं, आणि ईडब्ल्यूएस आपलं घातलं. आणि ते पसरायला लागलेत काय, जरांगे पाटलांमुळं किंवा या मराठ्यांच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं. आम्ही घातलं का? आम्ही म्हणलं की ईडब्ल्यूएस रद्द करा. तुम्हाला 10% कोण देश सांगितलं? तुम्ही नाही तिथं येईर खांदिता आणि परत म्हणता पाणी कसं काय लागलं नाही. खडकावर खांदल्यावर तुमच्या बापाला पाणी लागन का? तुम्हाला मागितलंच नाही, तुम्ही कसं काय देता? आणि आता म्हणतायत ते आरक्षण आमच्यामुळे गेलं आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागले. हे मराठ्यांच्या लक्षात आलं की हे प्युअर खोटं बोलायला लागले. आणि हे सांगायला कोण आहे समजून सांगायला? ते मुंबईचं नाही का ते मावशी, ती येडपट त्याचे ते नाही, दुसरंच नाव आहे त्याचं काहीतरी. हा तेच माया विरोधात हे सगळे विधान परिषदेवर गेलेलेच आमदार बोलत आहेत. पटांगणाला बोलतच नाही. जेव्हा विधानसभेला उभा राहणार आहे ना ते म्हणतो नको, त्याला बोललं की पडतच माणूस. कारण आता कसा काचकादा केला लोकसभेला यांना अशी जिरली नाही यांची तेव्हापासून. तुम्हाला बी मानावं लागेल, तुम्ही लय हुशार आहेत राव. मी नुसतं पाडा म्हणलो, तुम्ही राईटच पाडिलो. एक जण तर तुमचं झालं तो बात नाही राहिलं. ते नुसतं म्हणत होतं मीडियात मला वरून शब्द दिला खालून दिला. काय दिला रे खालून वरून शब्द तुला? गप्पा आणताय कामान धामाचे. याला कोण आहे एवढा, कोणचा नेता लागून गेला वरून खालून शब्द द्यायला? तेव्हा म्हणतो नाही नाही मला तिकडून ठरलं होतं लोकसभा द्यायचं, वरून ठरला. तुला वरून देत नाही कोणी, खालून देत नाही. तो असाच मर आता मराठ्याच्या विरोधात गेला ना असाच कार्यक्रम लागत असतो. चांगल्या चांगल्याच्या धुऱ्यावर झाल्यात मराठ्याच्या नादी लागणार. ज्याची कधी जागा पडत नाही ना त्यांचा सुद्धा कार्यक्रम लावलाय मराठ्याने यावेळेस. त्यांचा सुद्धा आमच्या मराठवाड्यात एक जणाची तर 5,000ची लीड तोडायला इतका फेसपाड होता. इतकं बेकार काम आहे मराठ्याचं. मराठ्याचं नादेल मराठ्याच्या नादी लागलं का असं होतं. आपल्याला 29 तारखेला ठरायचं लढायचं का पाडायचे. निर्णय कोणचा व्हाव द्या, इतक्या ताकदीनं काम करा ना. उभा करायचं ठरलं तरी मराठ्याची शान राहिली पाहिजे. मराठ्यांची इज्जत जाऊ देऊ नका. त्या उमेदवारात जात आणि मुलगा बघा, त्याचं तुमचं पटतंय का नाही हे बघायचंच नाही. त्याचं तुमचं पटत नसलं जर उमेदवार दिला दन मतदान करायचं. त्याने काम नाही केलं की माझ्याकडे या तुम्ही, त्याला घोडेच लावतो मी. तुम्ही त्याची काळजीच करू नका. फक्त यावेळेस जर उभा करायचं ठरलं तर ताकदीनं मतदान करायचं. सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायचा मुलगा आणि जात. कारण एवढ्या वेळेस मुलाच्या आणि जातीच्या नावावर लोक मध्ये जाऊ द्या. आतापर्यंत तुम्ही लोक पक्षाच्या नावावरती विधानसभेत पाठवले. आता एकदा मुलासाठी जातीसाठी मध्ये जाऊ द्या. 75 वर्षात एखाद्या वेळेस बदल होऊ द्या ना.
आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं हेच म्हणणं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतात तर आपलेच गरिबाचे पोरं, मुस्लिम दलितांचे, बारा बलुतेदारांचे, ओबीसींचे प्रश्न सोडू शकतात तर फक्त गरिबांचेच पोरं. आणि जर आता ही गोरगरिबाची सत्ता आली तर सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं हे पोरग सगळ्याला न्याय देऊ शकतं. मुसलमान तर आपल्यापेक्षा जास्त तरायला लागलेत, आपल्यापेक्षा जास्त. मी जर पाडा म्हणलो ना ते लगेच म्हणतात पाडू. मला भेटले ते म्हणले पटेल, म्हणलं पाडा, ते म्हणले पाडो, म्हणलं पाडो तर पाडो. इकडून सावधच आहेत बघा ते. ही अशी मजा येणार आहे तुम्हाला सांगतो. मुसलमान, मराठा, दलित, बारा बलुतेदार जर भिडेने एकदा शिटाचा कार्यक्रम झाला म्हणून समजा यांचा कार्यक्रम करायला काहीच लागत नाही. औ खाली आल्यावर बसा बसा उलशिक बसा, आता खाली आल्यावर घेऊ. आपल्या मराठा समाजानं एकजूट दाखवल्याने सगळ्या जातीच्या मनात आशा पल्लवित झाल्यात. प्रत्येकाला वाटायला लागलं गोरगरिबाची आणि शेतकऱ्यांची सत्ता येऊ शकते, गोरगरिबांना न्याय मिळू शकतो, हे प्रत्येकाला वाटायला लागलं. असा या राज्यात आता माणूस न राहिला नेता सोडून की गोरगरिबाची सत्ता येणार नाही असं म्हणणारा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती की संधी आहे, जर आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपल्याला काही करून देणारं बनावं लागणार आहे. कारण आपण त्यांना 1 वर्षापासून आरक्षण मागतोय. देशात इतक्या ताकदीचं आंदोलन कधीच झालं नसेल. सलग 1 वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे, सलग. आणि लाखांना लोक या आंदोलनात सहभागी आहेत. कारण जर आंदोलन उभा केलं तर कधी काळी संपू शकतं असे आंदोलन झालेले आहेत. परंतु इतक्या लाखांना आणि इतक्या ताकदीनं हे आंदोलन सुरू आहे की आजही ते आंदोलन संपलेलं नाहीये आणि ताकद मात्र तीच आहे. कुठेही जा, मराठी आजही लाखातच आहे. तरीही ते आपल्याला आरक्षण देत नाहीयेत. देवेंद्र फडणवीसांनी चुका केल्या, आरक्षण द्यायचं सोडून षडयंत्र सुरू केले आणि त्या षडयंत्रात मला उघडं पाडायचा प्रयत्न केला. मी काहीच चूक नाही केली. मी काय चूक केली? मी माझ्या समाजाला आरक्षण मागतोय. अरे तुमच्या समाजाला आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठ्यांनी नाही विरोध केला. तुमचे लेकर आमच्या डोळ्यात देखता मोठे झाले, आम्हाला काहीच वाईट नाही वाटलं. पण आज आमच्यावरती अशी परिस्थिती येऊन थांबली की आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही. तर तुम्ही सगळेजण मिळून आमच्या आरक्षणाला विरोध करायला लागलात. हीच का तुमची नियत की मराठा समाज तुम्ही संपवायला निघालात? शेवटी मराठ्यांच्या नादाला लागल्यावर चांगल्या चांगल्याला या मराठ्यांनी पाणी पाजलेले. तुम्हाला पाणी पाजायला वेळ सुद्धा मराठी लागू देणार नाहीयेत. तुम्हाला नेमकं झालंय काय? मी काय केलंय? मराठा समाजाला आरक्षण मागितलं, ही का मी चूक केली का? माझी काय चूक नसताना माझ्या विरोधात तुम्ही यासाठी उतरवली. आमची काही चूक नसताना आमच्या छाताडावरती तुम्ही गोळ्या घातल्या. आमची काही चूक नसताना आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंदड्या तुम्ही केल्या. रक्ताच्या थाळव्यात पडलेले आमचे लेकरं कोणा उचलायला सुद्धा त्यांना येत नव्हतं. असं आम्ही नेमकं केलं काय होतं? आरक्षण मागणं म्हणजे काय आमची चूक होती का? तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तरी लाखो पोरांवरती या राज्यात केसेस केल्या. फडणवीस साहेब, तुम्ही
तुम्ही या छगन भुजबळचा ऐकून किती त्रास दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरून उरल्याशिवाय शांत बसणार नाहीत. तुम्हाला आणखीन या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, फडणवीस साहेब, तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो नाशिकच्या, माझ्या नादाला लागू नका, आरक्षण द्या. नसता मुळात जळ्यासकट तुमचा भाजपाचे उमेदवार उकळून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुम्ही आमचे शत्रू नाहीयेत फडणवीस साहेब. आम्ही तुम्हाला विरोधक सुद्धा मानलेला नाही. जरा भाषा समजून घ्या. मला फक्त आरक्षणाशी देणं घेणं आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाहीये. आम्हाला देणारं बनावं लागणार आहे आणि आरक्षण घ्यावं लागणार आहे. तुम्ही आमची भावना आणखीन तरी समजून घ्या. भांडणं लावू नका. भांडणं लावायचं एक बंद करा. तुम्हाला भांडणं लावायची लय सवय आहे. तुम्ही मराठ्यात भांडणं लावून दिले. त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं. अभियान ते षडयंत्र आणि सापळा आहे. तो काय काम करतोय? मराठ्याच्या संघटना फोडितोय तो दरेकर. आणि त्यांना माझ्या विरोधात सभा पत्रकार परिषद घ्यायला लावतो. तो परत समन्वयक फोडायला लागलाय आणि समन्वयकाच्या माध्यमातून ऐका काय असतं, शेवटी आपल्यावरती चांगले संस्कार आहेत, समजून घ्या. मला काय सांगायचं तुम्ही समजून घ्या. ते आत्ता ज्या बंधूंनी घोषणा दिली नका देऊ, त्याचं कारण सांगतो. शेवटी संधी देणं गरजेचं आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचं. मी एवढा संयमी आहे ना, म्हणून मराठ्यांच्या पदरात बरंच आरक्षण मिळालंय. घोटाळा जर असतो ना, आंदोलन बेमोड असतं, मराठ्याला यांनी काही मिळून सुद्धा दिलं नसतं. मला वाटत नाही माझ्या समाजाला डाग लागावा किंवा माझ्या समाजाची शान कमी व्हावा. मी काम करतोय माझ्या समाजाची शान वाढावी म्हणून. नसता तुमच्यापेक्षा कलाकार आहे मी. तुम्ही आता म्हणलात ना, त्याच्यापेक्षा डेंजर शब्द असतात. माझी विनंती आहे नाशिक शहरातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला पण, जे चुकले ते जाऊ द्या. वयानं मोठे आहेत राणेसाहेब, चुकले ते एकदा जाऊ द्या. अनुभव आहे, वयानं मोठे आहेत. एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असतं. कारण त्यांनीच त्यांच्या मनानं वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती. आपलं वय काय, त्यांचा अनुभव काय, त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला हाई. पण मी त्यांचा सन्मान करतो पहिल्यापासून. आपण त्यांना दादा म्हणतो कारण त्यांचा अनुभव मोठा आहे, वय पण मोठं आहे आणि योगदान पण आहे. पण याचा अर्थ असा बी नाही की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं आणि काय पण बोलायचं. ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना. पोरांनी इथून पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य बाळगा, ही माझी विनंती तुम्हाला. त्यांच्या पोराचं हो द्या काही पण, कारण ते पोरग आपण पोरग पोराचं हो द्या काही पण. परंतु त्यांचं वय मोठं आहे, त्यांचा अनुभव पण आहे. याचा अर्थ काय मी त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांचा पक्षाचा दिदारा करीत आणलाय. परंतु आपल्यावरती संस्कार चांगले आहेत. राणेसाहेब वयानं मोठे आहेत, अनुभव आहे, योगदान पण आहे. पण त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे, सन्मान आहे. उगाच देवेंद्र फडणवीसचं ऐकून, कारण ते तुमच्या त्या नाशिकचं जसं येडं झालंय तसं ते भुजबळचं ते फडणवीस बी येडं झालंय. त्याचं ऐकून राणेसाहेबांनी कशाला टांगड्या गुतून पडायचं उगाच? काही गरज आहे का? यांच्या कशाला नादी लागायचं? मी प्रत्येक वेळेस सांगितलंय, मी त्यांचा सन्मान करतोय, त्यांनी बोलू नये. आणि त्यांना जर सन्मान शब्द कळतच नसला तर मग मी जर एकदा बिघडवतो सोडित नाही. मी हे सांगितलंय त्यांना. परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो,
मी पाठीमागे निलेश साहेबाला सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा, आम्ही त्यांचा सन्मान करतोय. मी जर मागं लागलो तर मी सोडणार नाहीये. त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आहे, आपण बी कोणीकडे बी बोलू नये. कारण मी त्यांना काही बोललोच नाही, तरी ते मला म्हणले मराठवाड्यात येऊन बघून घेईन. आता मराठवाड्यात येऊन बघून काय बघणार आहेत तुम्ही? मराठवाड्यात काय साधे चित्र मराठीत होय? परत तुम्हाला येताना पश्चिम महाराष्ट्रातून यायचंय, मुंबईतून बी यायचंय, परत उत्तर महाराष्ट्राचा कोपरा लागणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रातले नाशिकचे तर आमच्या मराठवाड्याच्या पुढे आहेत. पण गरजच नाही ना. मी म्हणतो हे ऐकून घ्यायची, म्हणायची. आम्ही तुम्हाला पाय लावलाच नाही, कारण आम्ही तुमचा सन्मान करतोय. तुम्ही उगाच बोलता. माझी आज खरंच मराठा समाजाला विनंती आहे, त्यांच्या वयानुसार ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर नाही द्यायचं. ते पोरा सोराचं काही व्हायना, त्यांच्या पोराचं आपलं कसं का चला ना. पण शेवटी ते वयानं मोठे आहेत, त्यांचं योगदान आहे. सगळ्यांना बोलताना त्यांच्याविषयी थोडंसं सन्मानाने बोलत जा. लयच हाताच्या बाहेर इशय गेला तर बघू, लयच हाताच्या बाहेर गेल्यावर बघू ना. दमत ना व्हाया पोट्याला. यासाठी मुंबईला नको म्हणतो मी. आता म्हणते चला मुंबईला. काय मुंबईला रे? मुंबईला गेले घे का साधी फजिती नाही होत. माघारीचेच नाहीत, मंत्रालया पुढेच आंघोळीला बसली. लय शान आहे यार तुम्ही. मला पार तिकडे यायचे पोलिस, ते म्हणत ते उठाणराव आंघोळ करताना. आता कोण बसलाय मला काय माहित. इतके एका जणाच्या हाटला पुढेच बसले भात शिजीत. 2 घंटे झाले आता भातच शिजाना. ते परेशान झाले. पोलीस त्याच्याकडे गेले, ते म्हणले हे झोन आहे, कोणचा तरी झोन असतो ना काहीतरी. त्याला काय झोन फिन करतोय माझ्यासारखंच असं ते झोन म्हणल्यावर तर त्याने इतका फेस लावला अंगाला. 2 घंटे झालं तरी त्याचा अंगाचा फेस निघाला आणि त्याला रोड दिसना, रोडवरच झोपलं. आणि हे पुरेच जर तिकडे गेले असते तर वाशीतच होते सगळे. वाशीतला एक बी माणूस तिकडे गेला नव्हता. तर तिथं एक 5-6 बिल्डिंग होत्या. एक तर 17 तळापेक्षा जास्त असेल, सगळ्यात वर बसलेली. मी बी टेन्शन मध्ये आलो, हे वर गेले कसे, कारण त्या बिल्डिंगला पायऱ्याच नव्हत्या. मुख्यमंत्री मला म्हणतात हे वर कसं काय केलं, म्हणलं मला नाही माहित. आणि ते म्हणले मुंबईत आल्यावर काय करते, म्हणलं त्यांनाच जाऊन विचार आता काय करते ती. आणि आता तर पुन्हा म्हणायला लागलेत एक चक्कर हाणून येऊ. मला बी वाटतंय जरा बरेच आमदार येऊन करायला लागलेत. मला वाटतं एक चक्कर हाणूनच यावं आपण मुंबईला. त्यांना अशी मस्ती आली. आणि कसल्या आडनावाचे आहेत परत, मेळणे ताळणे कुठं होते काय होते. मराठ्याच्या जीवावर मोठ्याला झालेल्या अवलादी ह्या. असा माज आला यांना. मला वाटतं एक जर राऊंड हाणून आलं ना मुंबईला बरंच राहील. अरे काय मुंबई आपली नाही का? मग जाऊ नाही का आपण? आता बोलणाऱ्या आमदाराचं घर कसं आहे काय आपण बघितलं पाहिजे बाबा. दार कसं आहे त्याचं, काय लावतोय, त्याच्या घराला फॅन कोणचा आहे आपल्याला आणायचा नाही, पण बघायचं आहे त्याच्या घरात काय काय आहे बाबा. फ्रीजचं पाणी पितो का गटारातलं पितोय, बघणं काम आहे ना. शेवटी आपला आहे ना तो. आपल्या माणसाच्या घरी आपण जाऊ नाही का? मग मुंबईत कोणचा आमदार बोललेला जरा वाटतं एकदा घर बघूनच यावं आपण कसे कसे आहेत. आणि सगळ्या मराठ्यांचंही म्हणणं आहे 2 कामं करायची. एक काम म्हणतात निवडणूक लढायची, आणि दुसरं म्हणतात एकदा मुंबईला चक्कर हाणून यायची. बघू काय करायचं ते. तुम्ही सगळे येतात का? नक्की? खोटं बोलू नका बरं का. नाही तर तुम्ही राहायचे इकडं आणि मी जायचो एकटाच. मला असं रेट येते पोलिस तिकडं. तुम्ही सगळे येतात ना. आम्हाला पोलिसांनी तुम्हाला सांगतो असं कुटिलेलं एकदा घ्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून. त्यांच्या हातातल्या दांडके मोडे तरी ते मागचं काळ हातात नाही राहत का, त्याने सुद्धा आणत होते. इतकं रेटचे आम्हाला ते दोन्ही हाताने. आणि सगळे हाणणारे जवळपास त्यातले 90% मराठे नव्हतेच. त्यांनी निवडून आणले होते वाटतं. हात नावं त्यांचे आडनावं, कारण ते पोरं खिशावर वाचायचे ना हाणतानी. त्याला म्हणजे एवढा राग होता मराठ्याचा. अधिकाऱ्याला राग असला पाहिजे का? जात असली पाहिजे का? नाही. आणि समजा आता तो देवेंद्र फडणवीसचं ऐकून हाणलं आणि कदाचित जर आमची सत्ता आली तर
आता लय झालं तर तो हाणल्याबद्दल तुला बढती दिली असं आणि दिली पण आमच्या आई बहिणीच्या छाताडात ज्यांनी ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना बढती दिली. याला म्हणते देवेंद्र फडणवीस. लोकांच्या आई बहिणीला जर मारलं तर तिथं बढती मिळती आणि बऱ्याच जणाला बढती मिळाली. बऱ्याच जणाला म्हणण्यापेक्षा त्यातला एक बी घरी नाही. आता सगळेची सगळे बढत्या देऊन मोठाले अधिकार त्यांना दिलेत. आणि समजा मराठ्यांनी आणि गोरगरीब शेतकऱ्यांनी सत्ता बदलली मग काय होईल? तुम्हाला जातीवाद कशाला पाहिजे मला हे नाही कळत. तुम्हाला काय करायचं जातीवादाचं? त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी आणखीन तरी शान व्हावं. शेवटी मराठ्याच्या शक्तीला कोणाची शक्ती पुरत नाही, कोणाचीच. कारण लोकात म्हणे एकदा जर मराठे एक आले, एक तर मराठे एक येतच नाहीत आणि मराठे जर एक आले तर इतिहास घडतो. आणि मराठ्यांनी तेव्हा आता घडिलेला आहे. माझं तुम्हाला जाता जाता एक विनंती, कारण मला बी लय वेळ दम निघा ना इतक्या, कारण नाही सांगत मी समाजाला, लय भयानक वेदना आहेत मला. रोज सलाईन चालू आहेत, रोज 5-6 सलाईन. डॉक्टराला बी कोणी पेशंट सापडक नाही, कचा कस सोया टोचित येत कुंकडं बी. रक्त माया अंगात नाही, कुडून सुया आणली कुडून नाही, बोटातच टोचित येत माया. शुगर कमी झाली म्हणतात, रक्तच नाही, शुगर कुडून तपशितोय कोणाला माहित. इतकं बेजार केलंय ना मला येईनी. माया शिराला इतके बोक्षे पडलेत, कुंकडं सलाईन लावले, कुंकडून बाहेर पाणी निघत आहे. डॉक्टराला सुद्धा मेळ लागत नाही. एक दिवस तर डॉक्टरांनी सरकारी डॉक्टर पाठवले होते अंतरवालीत, त्याने माझ्या हाडकाला सुई लावली शिर म्हणून. हात फुगल्यावर म्हणतो उकलक का गणवा, शिरच सापडणार. मला इतका त्रास आहे ना या उपोषणाचा, पण समाजाच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी मला नाही बघू वाटत. इतके हाल आहेत लेकराचे आरक्षणाबापाई. एका टक्क्याहून अधिकारी बनल्याला हुकायला लागला. एका टक्क्यामुळं ऍडमिशन राहायला लागायला लागले. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना बढत्या सुद्धा मिळत नाहीत. कव्हा बघा मराठ्याचा अधिकारी त्याच खुर्चीवर आहे. ज्या दिवशी लागला होता ना शेवटच्या दिवसाभोत त्याच खुर्चीवर आहे. त्याच्या खुर्चीला काय फेविकॉल चिटकेलं का काय? आमच्या बढत्याच होत नाहीत. यांचे कप पुढं जातात. यांच्या याला काय चाक बसिलेत का? यांच्या तवाच बढत्या होत्या ना आमच्या यांना तुमचे लय हुशार येतं ना, आमचे काय कॉफ्या देऊन पास झाले का? आमच्या बढत्या कसं काय होत नाहीत? आम्हाला केंद्रीय कॉलेज नाही, आमचे सगळे हालच. उच्च शिक्षण आम्हाला नाही. काय पाप केलं आम्ही? आम्हाला आरक्षण नाही. माझी तुम्हाला जाताना एक विनंती, एकजूट नाही फुटू द्यायची बरं का. आपलं कोणी नाही. मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं, पण माझे शब्द आता कमी कमी व्हायला लागलेत फुटायला. कारण जशा जशा चमका निघतात तसा तसा त्रास व्हायला लागलाय. माझे मायबाप मराठ्यांना एक हात जोडून विनंती, समाज आणि समाजाचे लेकरं उघडे नका पडू देऊ बरं का. शेवटी तुम्ही ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला मोठं केलं तो आपल्या बाजूने नाही उठत. त्यांचे संसार मोठे झाले मराठ्याहो. तुमच्या लेकराच्या आयुष्याचं काय? कधी काळी तरी विचार करा आणि भानावर या. नाही बरं का आपल्या जात आणि जातीचे पोरं मरू द्यायचे. बघा जरा त्या लेकराच्या जवळ बसून आरक्षण नसल्यामुळं त्याचे काय हाल आहेत. आरक्षण नसल्यामुळं मराठ्यांची किती भविष्य धोक्यात आलेत. तुम्हाला माझे तळतळीनं हात जोडून विनंती आहे, या राजकीय लोकांना मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराला मोठं करायचं शिका. पक्षाचे झेंडे उचलण्यापेक्षा आणि पक्षाला मोठं करण्यापेक्षा किंवा त्या नेत्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराला मोठं करा. आपली शान वाढल, आपला मराठ्यांची शक्ती वाढल. आणि माझा मराठाकडं एकच म्हणणं आहे, मी जरी मरणाचा घटका मोजत असलो तरी तुमची शक्ती आणि बळ वाढवल्याशिवाय मनोज जरांगे एक इंच सुद्धा मागे सरकणार नाहीये. मी यांना फुटत नाही आणि मॅनेज पण होत नाही. तुम्ही काळजी करू नका, कारण माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे.
फक्त मराठी पक्षाच्या बाजूने ओढू नका. तुम्ही जर पक्षाच्या बाजूने ओढलं तर तुमच्या लेकराचा तुमच्या हाताने तुम्ही वाटोळं केलं म्हणून समजा. काहीही होऊ द्या, आपल्याला आरक्षण ओबीसीतून मिळवायचं. आणि देवेंद्र फडणवीसला आणि या छगन भुजबळला दंगली घडवायच्यात राज्यात. दंगली होऊ द्यायच्या नाही. त्या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर हे लक्षात असू द्या. यांना काहीतरी कुरापती काढून दंगली घडवायच्यात, कारण तसं यांचं षडयंत्र आहे. ते षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं. यांनी कितीही डाव टाकले तरी ते त्यांचे यशस्वी होऊ द्यायचे नाहीत. खेड्यापाड्यातल्या ओबीसींचा आणि मराठ्यांचा एक जीव आहे. नेते विरोधात गेले म्हणजे समाज विरोधात गेला नाही. आजही मराठा समाजाचं ओबीसी समाजाशिवाय धकत नाही आणि ओबीसी समाजाचं ही मराठ्यांशिवाय धकत नाही. आम्हाला दोघांनाही एकमेकाच्या मदतीची आवश्यकता आहे. काय झालं? मला वाटलं आरक्षण आणलं का ग? मला वाटलं छगन भुजबळच आला. ते असाच येतो बघा, खालून याच्या बाजा खालून त्याच्या बाजा खाली निघन, त्याच्या बाजा खालून याच्या बाजा खाली निघन. त्याला तेव्हा जर देवेंद्र फडणवीस म्हणून तसं जर नाही ऐकलं तर ते बेसन भाकर खायलाच जाणार. त्याला ऐकणं नाही तर देवेंद्र फडणवीस स्वतः त्याला उचलून मध्ये टाकणार आहे. बोल नाही बोलला की टाकलाच मध्ये. त्याला असं दुहेरी संकट उभं राहिले त्याच्यावर. त्याला वाटतं नाही बोलाव तर मध्ये टाकीन म्हणतात, बोलाव तर इकडं मराठी विरोधात चाललेत. आता काय करायचं? इतकी पंचायत झाली त्याची. तशीच बहुतेक मराठ्याच्या आमदारात सुद्धा झाली असणार आहे. त्यांना बोलायची इच्छा नसेल पण देवेंद्र फडणवीस बळच बोलायला लावतो त्यांना, बोला बोला म्हणून. त्यामुळे इथून पुढे यांना शून्य किंमत देऊन आपण आपल्या कामात राहा. आपल्याला या राज्यात शांतता ठेवायची. काही झालं तरी राज्यात मराठ्यात आणि ओबीसीत वाद होऊ द्यायचा नाही. आणि गावखेड्यात नाही सुद्धा. गावखेड्यातल्या मराठ्यांना आणि ओबीसींना वाटतंय गोरगरिबाची सत्ता येऊ शकते, ही गोरगरिबाची लाट आहे. अशी लाट कधीच आलेली नाही. म्हणून आपण ही शांतता रॅली यासाठी काढली की या राज्यात शांतता ठेवायची. पण आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी एकजूट सुद्धा तितकीच महत्वाची आणि ते कायम तुम्ही टिकून ठेवा. आपल्याला आपल्या समाजाशिवाय दुसरं मोठं कोणी नाही आणि समाज मोठा करायचा आहे. मला एवढा त्रास असूनही मी या समाजासाठी आणि समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून रात्रंदिवस झुंज देतोय. माझा दुसरा काही उद्देश नाहीये. मला नको यांचे पद किंवा मला नाही पाहिजे यांचे पैसे. मी जर एवढं निष्ठेनं लावून धरलं नसतं किंवा माझ्या समाजानं एवढ्या ताकदीनं लढा लावून धरला नसता तर आज गावाचे गाव ओबीसी आरक्षणात निघालीच नसती. कित्येक तरी पोरं आपल्या आता अधिकारी व्हायला लागले त्या प्रमाणपत्रावरती. कित्येक तरी पोरांना ऍडमिशन मिळायला लागलेत. आरक्षण नव्हतं तेव्हा पोरांनी शिकायचं सुद्धा बंद केलं होतं. त्या पोरांनी पुन्हा रिऍडमिशन घेतलेत. प्रत्येक क्षेत्रात मराठा समाज चाललाय. कुणबी हा राज्यापासून केंद्रापर्यंत चालणारा आरक्षण आहे. दिल्लीच्या संसदेत सुद्धा आपले 7-8 कक्ष अधिकारी झालेत आरक्षणाच्या जोरावरती. कारण राज्यापासून केंद्रापर्यंत जर मराठ्यांची ताकद आणि शक्ती वाढवायची असली तर तुम्हाला आधी लेकरं डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहेत. आणि आरक्षणच मराठ्यांना मोठं करू शकतं हे मराठ्यांनी लक्षात ठेवा. नेता आमचा पाहुणा आहे किंवा पाहुणा लागतोय या भावनेत न येता स्वतःच्या लेकराचं वाटोळं करू नका ही मला तुम्हाला हात जोडून विनंती. मराठ्यांनी कधीतरी भानावऱ्याचं शिका सगळ्या बाजूने फक्त मराठ्यांनाच घेरलंय. सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी दोघांनी मराठा उघडा पाडायचं ठरवलंय. दोघांचंही म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे आणि ओबीसीच्या नेत्याचंही म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे. इतकं मोठं षडयंत्र चाललेलं असताना तुम्ही पक्षाच्या बाजूने बोलताच कसे? मराठ्यांचं रक्त मराठी म्हणून कधी जागा होणार आहे?
स्वतःच्या लेकराच्या बाजूने तुमचं रक्त कधी गरम होणार आहे? स्वतःच्या मुलीचं आणि मुलाचं वाटोळं होताना तुम्ही उघड्या डोळ्यानं कसं बघता? स्वतः इतके पैसे लावलेत, व्याजानं काढलेत, उस तोडलेत, वावर इकून स्वतःचे पोर आणि पोरी शिकवल्यात, त्यांच्या डोळ्यातलं पाणी स्वतः उघड्या डोळ्यानं मराठे तुम्ही कसं बघू शकताय? तुम्हाला नेता जवळचा की तुमचे लेकरं जवळचे? नेत्याला मोठं करून तुम्हाला काय मान उंचावणार आहे? तुम्ही कोणती कॉलर टाईट करून रस्त्याने चालणार आहेत? नेत्याला मंत्री करून तुमची काय शान वाढणार आहे? त्याचेच पोरं पैसेवाले करून तुम्हाला कोणती हिंमत गाजवायची? मराठ्यांनी स्वतःचे पोरं आणि स्वतःची जात मोठं करण्यासाठी झुंजा. कोणाचे ओझे उचलायचे आपल्याला गरज नाही. स्वतःचे लेकरं मोठे करायचे शिका. स्वतःची जात प्रबळ बनवा. स्वतःची जात जर एकदा शक्तिशाली बनवली तर मराठ्यांना कोणाच्याच पुढे हात पसरायची गरज नाही. कोण नेता आणि कोणता पक्ष, त्या पक्षाला आणि नेत्याला पायाखाली तोडवा. छगन भुजबळ सारख्या पैदाशी जर आडव्या येत असल्या तर त्याला या निवडणुकीत पाडून टाका. जातीपेक्षा आणि लेकराच्या पुढं कोणत्याच पक्षाला किंमत देऊ नका. या जगात आपलं कोणी नाही. लेकरं उघड्यावरती सोडून नेत्याला मोठं करून छाती बडवीत बसू नका. मराठ्यांनी मर्दानगी जागी करा. मराठ्यातला क्षत्रिय जागा होऊ द्या. स्वतःची जात आणि लेकर संपता कामा आहे. तुम्ही जातवान मराठी असाल तर स्वतःची जात आणि मुलं मरू देऊ नका. यापुढं मराठ्यांनी मुलाच्या आणि मुलीच्या डोळ्यात पाणी बघू नका. जातवान मराठी असाल तर पक्षाला महत्व न देता स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी आता झुंज द्या. या जगात स्पर्धा वाढली. स्पर्धेच्या युगात मुलाला आणि जातीला टिकून धरा. लोक खूप पुढे गेलेत. एकजुटीच्या जोरावरती त्यांनी त्यांचा समाज मोठा केलाय. माझ्या समाजाचं काय? एवढा ध्यास घेऊन रात्रंदिवस मी जगतोय. एक एक क्षण माझ्यासाठी महत्वाचा आहे. कोणत्या क्षणाला मरण येईल मला माहित नाहीये. सगळे माझ्या हातवरती टपलेत. सगळ्यांनी मलाच उघडं पाडायचं ठरवलंय. सगळेजण दात घासून येत माझ्यावरती. माझं स्वप्न घेऊन मी उभा आहे. मला शारीरिक वेदना असल्या तरी माझ्या स्वप्नापासून मी लांब जात नाहीये. माझं स्वप्न आहे माझे मराठ्यांचे पोरं मला अधिकारी झालेले बघायचे आरक्षण देऊन. एवढ्या वेदना फक्त मी माझा समाज शक्तिशाली बनवण्यासाठी वेदना सहन करतोय. मी इंचभरही मी बघितलेल्या स्वप्नापासून बाजूला जात नाहीये. मी क्षत्रिय मराठा आहे. मराठ्यांशी गद्दारी करणारी पैदास आणि औलाद माझी नाहीये. मला नको याचा पैसा आणि पद. मला फक्त माझा मराठा समाज मोठा करायचा आहे. माझ्या समाजाला त्रास दिल्याला मला सहन होत नाही म्हणून मी वेदना सहन करतोय. माझ्या शरीराच्या वेदनेपेक्षा माझ्या करोडो समाजाच्या वेदना माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. त्याला क्षत्रिय मराठा म्हणलं जातं. मैदानात उतरल्यावर मी मागे सरकत नाही. क्षत्रियांचा धर्म आहे मैदानात उतरायचं नाही. आणि जर मैदानात उतरला तर विजयाचा टिळा लावूनच घरी यायचं किंवा मरूनच वापस यायचं. माई बापाओ, जात मोठी करायची. सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो यांना महत्व देत बसू नका आणि यांच्या दबावात सुद्धा येऊ नका.
एकजुटीने राहा, एकजूट वाढवा, पक्ष करत बसू नका. हे 5 वर्षातून एकदा येत आहे, हे मोठं होतील. पण जर तुम्ही पक्षाचा मागे पळाला तर पुढच्या पिढ्या मराठ्यांच्या तुम्हाला माफ करणार नाहीत. तुमचा नातू तुम्हाला विचारणार आहे, आमच्या आरक्षणासाठी भविष्यासाठी का लढला नाहीत. कोणाची तरी बहीण विचारणार आहे, कोणाचा तरी भाऊ विचारणार आहे, आमच्यासाठी का लढला नाहीत. आता तरी मराठ्यांनी भान ठेवा आणि भानावर या. मी शेवटी जाता जाता पुन्हा विनंती करतो, एकजूट असू द्या, महाराष्ट्र जागा करा आणि सगळ्यांनी जाऊ द्या गाडीत न्या त्यांना. अँब्युलन्स आहे का? चक्कर आली वाटतं त्यांना. हाय बोलत येते. जाऊ द्या गाडीत जाऊ द्या रे. अँब्युलन्स मध्ये जाऊ द्या. अँब्युलन्स कुठं आहे? हा इथं जवळच लागलं सोयीला. येऊ द्या इकडं. डॉक्टर आहेत आमच्याकडे लय मोठे, मला तपासायला ठेवलेत ना माहिती. देवेंद्र फडणवीस तर का डॉक्टर द्या ना आम्हाला, मग आम्ही आमचेच डॉक्टर केलेत. पेशंट बसायच्या आधीच अँब्युलन्स पळते काय? लय तापडे व देवेंद्र फडणवीसचा ड्रायव्हर. का छगन भुजबळचा ड्रायव्हर आहे? मराठा समाजाला माझी विनंती आहे, 4-5 कामं करा आणि मी बोलायचं बंद करतो, कारण मला लगेच दवाखान्यात जायला लागतंय. जर 29 तारखेला लढायचं ठरलं तर ताकदीनं काम करा. आणि एकच सांगतो, राजकीय पक्षाने जर दबाव आणला तर त्यांना घाबरू नका. जातीच्या आणि लेकराच्या बाजूने उभा राहा. आणि मतदानाला जाताना कोणी काय बघत नाही, किती त्रास दिला राजकीय नेत्यांनी, तरी मतदानाजवळ गेल्यावर आपण सांगितलं तिथं शिक्का मारा. तिथं काय त्याला दिसत नाही. याने काय केलंय? लयच दबाव आणला त्या संग छिंडा, कारण गरीबाचं भीती असते गरीबाला. पण एकजुटीनं यावेळेस पाडायचं ठरलं तरी पाडायचं आणि निवडून आणायचं ठरलं तरी निवडून आणायचं. फक्त एकच सांगतो, नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी 29 ऑगस्टला अंतरवालीकडे या. आपल्याहून एक विचारानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठरवू करायचं काय, एवढंच बोलतो. एकजूट कायम असू द्या, पक्षाला महत्व देऊ नका. जातीला आणि जातीच्या मुलाला बाप माना, पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. नाही, पुढच्या टप्प्यात घेऊ आपण. खानदेशचे तुम्ही जे विदर्भातून लोक आहेत ना, यांच्यासाठी आपण दुसरा टप्पा टाकणार आहे. मी आता आंतरवालीकडे लगेच निघणार आहे, कारण मला हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला लागतंय. तुम्ही 14 तारखेला किंवा 15 तारखेला या. आणि एक सांगायचं राहिलं, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो की उद्या 14 तारखेपासून ते 20 ऑगस्ट पर्यंत, 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत राज्यातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांनी आंतरवालीकडे आपण आपला डाटा घेऊन यायचंय. 14 पासून त्याची सुरुवात 20 तारखेपर्यंत केली जाणार आहे. आणि आपण 29 तारखेला आंतरवालीकडे सगळ्यांनी यायचंय हे सांगतो, कारण मला आता आंतरवालीकडे निघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण माझी तब्येत जास्त मला त्रास द्यायली. तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली, ताकदीनं जमलात, त्याबद्दल नाशिकच्या आणि जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. अशीच मायबापावर एकजूट असू द्या. तुमची शान वाढवल्याशिवाय मी गप बसणार नाही. तुम्हाला मान खाली घालून जगावं लागल असं एकही पाऊल मी कधीच उचलणार नाही. हे शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आणि जाताना सगळ्यांनी दम्माने जा, गाड्या पळू नका, दम्माने गाड्या हाना, कारण ही शांतता रॅली.